पारू या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. अहिल्या मॅडम श्रीकांत सरांना म्हणतात, अरे श्रीकांत, गोंधळाची तयारी कुठपर्यंत आली आहे? तेवढ्यातच इथे मोहन काका येतात. मोहन काका त्या वहिनींना म्हणतात, वहिनी, गोंधळाची सगळी तयारी झाली आहे. गोंधळी रात्री येतील आणि गुरुची पण येतील, पूजेची पण सगळी तयारी झाली आहे, तुम्ही काळजी करू नका. तेवढ्यातच तिथे प्रिया मॅडम आणि प्रीतम सर येतात. प्रिया मॅडम आता दामिनी मॅडमकडे बघते, पण दामिनी म्हणते, प्रिया, आज तू त्या जागेवर निवांत बसू शकतेस, कारण ती जागा माझी नाहीये, माझी जागा तर इथे आहे. मोहन काका आता दामिनीला म्हणतात, तुला तुझी जागा समजली तर? त्यावर दामिनी म्हणते, हो. सगळेच आता त्यांच्यावर हसू लागतात. तेवढ्यातच तिथे पारू येते. अहिल्या मॅडम पारूला म्हणतात, पारू, अगं जरा इकडे ये, आज जागरण गोंधळ आहे, मला त्याबद्दल तुझ्याशी बोलायचं आहे. पण ही कॉफी तू कोणासाठी घेऊन चाललीये? तोच पारू म्हणते, मी ही कॉफी आदित्य सरांसाठी घेऊन चाललीये. आदित्य सरांसाठी घेऊन चालले हे कळल्यावर दामिनी म्हणते, वहिनी. आता दामिनीचा तोर सूर ऐकून अहिल्या मॅडम खूप चिडतात आणि तिच्यावर हात उचलणार तो श्रीकांत सर म्हणतात, काय करतेस अहिल्या तू? अहिल्या मॅडम आता स्वतःचा राग कंट्रोल करतात आणि सावित्रीला सांगतात, सावित्री, तू ही कॉफी घे आणि आदित्यला नेऊन दे. सावित्री आता कॉफी घेऊन वर निघून जाते. तोच प्रीतम सर आईला म्हणतात, आई, सगळे विधी वगैरे झाले ना आता? म्हणजे खूप काम पेंडिंग आहेत ना? असं म्हटल्यावर मोहन सर आणि श्रीकांत सर प्रीतम सरांची खूप खेचतात, त्यांच्यावर खूप हसत असतात आणि ते दोघांना एकमेकांना इशाराही करत असतात. तेवढ्यातच प्रीतम सर म्हणतात, नाही, ऑफिसमध्ये खूप कामं पेंडिंग आहेत. असं म्हटलं तर ते अजूनच जोरात हसू लागतात. तेवढ्यातच पारू प्रीतम सरांना सांगते, अहो प्रीतम सर, अजून काहीही झालेलं नाहीये, अजून खूप विधी बाकी आहेत. आज तुमच्या लग्नाचं जागरण गोंधळ आहे. तेवढ्यातच प्रीतम सर म्हणतात, आता ते आणि काय असतं? तोच पारू म्हणते, प्रीतम सर, आज जागरण गोंधळ आहे. आजच्या दिवशी देवाला आव्हान करतात, देवाला बोलवतात, देवाला रात्रभर जागं ठेवतात आणि आज नवीन नवरा बायको यांनी स्वतः जागे राहून होमामध्ये सतत तेल टाकायचं असतं आणि देवालाही स्वतः जागे राहून देवालाही जागं ठेवायचं असतं. तेवढ्यातच दामिनी मध्येच म्हणते, प्रिया, हे सगळं खूप कंटाळवाणं असतं. आमच्या लग्नाचा गोंधळ झाला ना, मी हे सगळं अनुभवलंय. तेव्हा तर मला इतकी झोप येत होती, तुला काय सांगू, मला काही कळतच नव्हतं. बघ, आता तुला पण याचा अनुभव येईल. अहिल्या मॅडम आता प्रियाकडे येतात आणि प्रियाला म्हणतात, प्रिया, तू आमच्या घरची लक्ष्मी आहेस आणि आज तुमच्या लग्नाचा जागरण गोंधळ आहे, तर मला देवाचे आभार मानायचे आहेत. आजच्या दिवशी नव्या नवरीनं देवाचं नामस्मरण करून घराच्या सुख शांतीसाठी देवाकडे गारानं घालायचं असतं, अशी आपल्या घराची परंपरा आहे आणि तू ती नीट पाठ पाडशील अशी मला खात्री आहे. पुढे अहिल्या मॅडम पारूला म्हणतात, पारू, आज काहीही कमी पडता कामा नये. सगळीकडे तू जातीने लक्ष दे, पाहुण्यांकडे पण लक्ष दे आणि पूजेमध्ये तर तुला लक्ष द्यायचंच आहे. पारू म्हणते, ठीक आहे. अहिल्या मॅडम आता प्रियाला म्हणतात, प्रिया, आज तुमचा जागरण गोंधळ आहे ना, म्हणून आज नवीन सुनेने प्रसाद बनवायचा असतो, तर तू आज शिऱ्याचा प्रसाद बनव. प्रिया मॅडम ही म्हणतात, ठीक आहे, मी बनवते. आणि इकडे पारू आता किचन मध्ये निघून येते. पारू आता किचन मध्ये येते, तोच पाठीमागून सावित्री आत्या येतात. किचन मध्ये कोण नाही हे पाहून सावित्री आत्या पारूला म्हणतात, पारू, अगं, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. मला ना एक गोष्ट सारखी मनाला लागून राहिली. पारू म्हणते, बोला ना सावित्री आत्या. सावित्री आत्या सांगू लागतात आता, अगं, तू या घरची मोठी सून आहेस. तुझा आणि आदित्य बाबांचं जागरण गोंधळ पहिल्यांदा व्हायला हवं, पण तसं होत नाहीये ना. पण त्यावर पारू सावित्री आत्यांना म्हणते, अहो सावित्री आत्या, तुम्ही मनाला नका लावून घेऊ, तुम्ही जास्त विचार नका करू. जागरण गोंधळ कशासाठी करतात? आपल्या घरामध्ये सुख शांती येण्यासाठीच ना, आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी म्हणूनच ना. मग ते होतच आहे ना. आज प्रिया मॅडम आणि प्रीतम सरांचा जागरण गोंधळ आहे, मग कुठून का होईना पण सुख शांती तर घरामध्ये येणारच आहे ना. त्यामुळे तुम्ही नका जास्त विचार करू. तोच तिथे पाठीमागून प्रिया मॅडम येतात. प्रिया मॅडम पारूला म्हणतात, पारू, मला तुझी ना मदत हवी आहे. पारू विचारते, का, काय झालं? प्रिया मॅडम म्हणतात, पारू, अगं, आज माझा पहिलाच दिवस आहे किचन मध्ये आणि आजच माझी फजिती होणार बहुतेक. प्रिया मॅडमचं असं बोलणं ऐकून पारू विचारते, अहो, असं का म्हणता तुम्ही, असं नका बोलू. प्रिया मॅडम म्हणतात, अगो पारू, तू मला गावाला कधी काम करताना किचन मध्ये बघितलं आहेस का? तेवढ्यातच तिथे दामिनी येते आणि दामिनी भिंतीच्या तिथे उभा राहून हळूच त्यांचे बोलणे ऐकत असते. पारू म्हणते, प्रिया मॅडम, पण काय झालं? त्यावर प्रिया मॅडम म्हणतात, अगो, गावाला सगळं मंदा मावशीच करायच्या आणि तू आलीस की तू मंदा मावशींना मदत करू लागले. मला कधी काम करायची वेळच आली नाही, पण आता मला स्वयंपाक करायला सांगितले, मला शिरा बनवायचाय, पण मला अगं शिरा सुद्धा बनवायला येत नाही. अहिल्या मॅडम तुला काय बोलले तर आठवतंय ना, की प्रसादाचा शिरा मलाच बनवायचा आहे, पण मी कसं बनवू ग, मला तर येत नाहीये. पारू त्यावर म्हणते, प्रिया मॅडम,
एवढंच ना, अहो मी आहे ना, मी मदत करेन तुम्हाला, मी सांगेन तुम्हाला शिरा कसा बनवायचा, मी शिकवेन तुम्हाला. तेवढ्यात सावित्री आत्या म्हणतात, अगं पारू तू असं करू शकत नाही, तू असं नाही करता येणार. अगं त्यावेळेला अहिल्या मॅडम समोरच असणार आहे, मग तू कसं काय सांगशील त्यांना शिरा कसा बनवायचा, तू कशी मदत करशील. पारू आता सावित्री त्यांना म्हणते, सावित्री आता तुमचं बरोबर आहे, पण अहो आत्ता कुठं आहेत अहिल्या मॅडम, आपण आत्ता प्रिया मॅडमना शिकूया शिरा कसा बनवायचा, आणि मग नंतर त्या बनवतील ना अहिल्या मॅडम समोर असताना. प्रिया मॅडम म्हणतात, हो हो ठीक आहे, ही छान आयडिया आहे. पारू आणि सावित्री आता मिळून शिरा कसा बनवायचा हे प्रिया मॅडमना शिकवतात. प्रिया मॅडम ही ती सगळी प्रोसिजर बघतात आणि त्या म्हणतात, हो किती सोपं आहे, मला अहिल्या मॅडम समोर नक्की शिरा बनवायला येईल. पुढे पारू म्हणते, हो हो तुम्ही तर बनवालच हो शिरा, पण त्यातूनही जर काही झालं तर मी आहेच ना तुमची पारू बरोबर तुमच्या. दामिनी आता हळूच तिथून निघून त्यांच्या रूम मध्ये त्या मोठमोठ्याने हसू लागते. मोहन काका म्हणतात, दामिनी अगं असं मोठमोठ्याने हसू नको, तुला ओळखतील इथं सगळे. त्यावर दामिनी मॅडम म्हणतात, मला ओळखतातच, मी किर्लोस्करांची सून आहे, या घरची मालकीन आहे. पण मोहन काका म्हणतात, अगं तसं नाही ग, अगं लोकांनाही कळेल की तू वेडी आहेस, म्हणून मी म्हणतोय की एवढं मोठमोठ्याने हसू नको. त्यावर दामिनी मॅडम म्हणतात, ओ तुम्ही चेष्टा करताय ना माझी, तुम्ही चेष्टा बंद करा हो माझी. पण मला तुम्हाला आज एक माहिती सांगायची आहे. तुमची ती लाडकी सून आहे ना, ती या घरामध्ये आलेली आहे ना, नुसता नमुना आहे नमुना. अहो ती गावाकडची आहे, पण तिला अजून स्वयंपाकही बनवता येत नाही. अहो स्वयंपाक तर सोडा, साधा शिरा सुद्धा बनवता येत नाही. त्यावर मोहन काका म्हणतात, यात हसण्यासारखं काय आहे. दामिनी तू पण गावावरून आली आहेस, लोकांना मूर्ख बनवण्यापलीकडे तुला तर काय येतं सांग बरं. तू सांग, तुला स्वयंपाक येतो का. नाहीये. अगं स्वयंपाक तर सोड, तू सांग मला, तुला शिरा बनवता येतो का. त्यावर दामिनी म्हणते, नाही मला शिरा बनवता येत नाही. पुढे दामिनीला मोहन काका म्हणतात, दामिनी तुला मी शेवटचं सांगतोय, प्रियाला स्वयंपाक येत नसेल किंवा शिरा येत नसेल किंवा कुठल्याही कारणावरून घरामध्ये तमाशा करू नको. तुला आठवतंय ना दिशाला कसं जेलमध्ये पाठवलंय, तुला पण तसं पाठवण्यात आलं तर. अगं जरा विचार कर ना दामिनी. दामिनी आता विचार करू लागते. ती म्हणते, नको बाबा, आपण असं काही करायला नको, विचार सुद्धा असं करायचं मनात आणायला नको. तर इकडे प्रीतम सर दिशाचा विचार करत एकटेच खोलीमध्ये बसलेले असतात, ते घाबरलेले असतात. तेवढ्यातच तिथे प्रिया मॅडम येतात आणि प्रीतम सरांच्या खांद्यावर हात ठेवतात. तोच आता प्रीतम सर खूप घाबरतात आणि मागे वळतात आणि म्हणतात, दिशा. त्यावर प्रिया मॅडम म्हणतात, प्रीतम सर अहो काय बोलताय तुम्ही, आणि दिशा कुठे आहे इथे. प्रीतम सर म्हणतात, सॉरी सॉरी सॉरी, मी तिचा विचार करत होतो, खूप घाबरलेलो होतो, त्यामुळे मी दिशा असं म्हणलं, सॉरी सॉरी, परत असं नाही होणार. त्यावर प्रिया मॅडम म्हणतात, अहो मी रागवलेली नाहीये, मी तुम्हाला बोलवायला आले होते. आज आपला जागरण गोंधळ आहे ना, त्यासाठी तुमची सगळी तयारी झाली का हे पाहायला आले होते. चला हो लवकर, चला खाली. इकडे किचन मध्ये आता अहिल्या मॅडम, दामिनी, सावित्री, पारू, प्रिया सगळेच तिथे जमलेले असतात. अहिल्या मॅडम प्रियाला म्हणतात, प्रिया आज तुझा हात अन्नपूर्णेचा हात ठरू देत, आज तू शिरा बनवणार आहेस आणि त्या शिऱ्याचा गोडवा तुझ्या संसारात आणि आपल्या घरात असाच राहू देत. तेवढ्यातच दामिनी प्रिया मॅडमना म्हणते, तुला जमेल ना ग शिरा बनवायला. नाही म्हणजे तू याआधी लग्नाआधी तू तुझ्या घरी बनवलंच असशील ना, आणि जमत नसेल तर तसं सांग, आपली पारू आहे ना तुला शिकवायला. पारू आणि सावित्री आत्या आता दामिनी मॅडमकडे रागाने बघायला लागतात. तोच आता दामिनी म्हणते, अगं मी गंमत केली ग, नाही तसं काही नाही, तुला तर शिरा बनवायलाच येत असणार. आणि काय ना प्रिया, आपल्या घरात जेव्हा कोणाला मदतीची गरज असते ना, तेव्हा पारू तिथे धावून जातेच. काय पारू शिकवशील ना तिला. पण पारू काहीच बोलत नाही. तर आता प्रिया मॅडम गॅसच्या पाया पडतात आणि शिरा बनवण्यासाठी रवा काढतात. त्या आता रवा भाजायला घेतात. त्या सारख्या पारूकडे बघत असतात. अहिल्या मॅडम म्हणतात, मला माहितीये प्रिया, तुला नर्वस व्हायला होतंय ना, आम्ही आता दोघेही बाहेर जातो. असं म्हणून अहिल्या मॅडम आणि दामिनी बाहेर निघून जातात आणि प्रिया मॅडम आता शिरा बनवू लागतात. पारू म्हणते, प्रिया मॅडम मी काही मदत करू का तुम्हाला. पण प्रिया मॅडम म्हणतात, नाही ग पारू, तू मला शिकवलेस ना, मी बनवते. उलट प्रिया मॅडम पारूला आणि सावित्री त्याला सांगतात, मी इथे शिरा बनवते, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही तोपर्यंत बाहेरचं बघा, काही काम वगैरे राहिलं असेल तर ते करून घ्या. असं म्हणून आता पारू आणि सावित्री आता तिथून निघून जातात. प्रिया मॅडम आता शिरा बनवू लागतात. गॅस त्यांनी एकदम फुल ठेवलेला असतो. तेवढ्यातच त्यांना आबांचा फोन येतो. प्रिया मॅडम आता फोन घेतात आणि बाजूला जाऊन गप्पा मारतात. गॅस इकडे फुल चालूच. तर इकडे अंगणात जागरण गोंधळाची सगळी तयारी झाली असते. सगळेजण आलेले असतात. सावित्री आता पारूला म्हणतात, अगं पारू, तू प्रिया मॅडमना मदत करायला थांबायचंच ना, तू त्यांना काहीच बनवता येत नाही, तू जायचं होतंस तिथे, त्यांना मदत करायची होती. बघितलंस ना, अगो शिरा करायसाठी त्यांनी केवढा रवा काढलाय. त्यावर पारू म्हणते, सावित्री आत्या जाऊ दे,
अहो त्या नवीन आहेत, त्यांना कौतुक वाटत असेल आणि माझी खात्री आहे त्या नक्की खूप छान शिरा बनवतील. तेवढ्यातच अहिल्या मॅडम पारूला म्हणतात, अगं पारू, प्रिया कुठे आहे? बघ ना जरा तिचं आवरलं का? इथं सगळेजण थांबलेत. असे म्हटल्यानंतर पारू आता किचन मध्ये जाते आणि पाहते तर काय, प्रिया मॅडम मस्तपैकी फोनवर बोलत असतात. पारू प्रिया मॅडमना म्हणते, अहो प्रिया मॅडम, बाहेर जावं, सगळेजण तुमची वाट बघतायत, तुम्ही फोनवर नंतर बोला. प्रिया मॅडम मी म्हणतात ठीक आहे असे म्हणून त्या बाहेर जातात. आणि इकडे पारू शिऱ्याचं काय झालं पाहते तर काय, शिऱ्यासाठी जो रवा काढलेला असतो तो सगळा जळालेला असतो, गॅस तर फुल असतो. आता काय करावे हेच पारूला कळत नाही. पारू आता स्वतःच्या हाताने शिरा बनवायला घेते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.